Hello friend, my name is Tejesh Raut from Quality Education. Today we are going to learn about how to introduce ourselves. स्वतःविषयी इंग्लिश मध्ये काही वाक्य आपल्याला बनवता आली पाहिजे. स्वतःविषयी म्हणजे तुमचे वडील काय करतात, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता याविषयी आपण आज शिकणार आहोत. तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये असेल तुम्हाला स्वतःविषयी विचारतात ना, इंट्रोड्यूस युअरसेल्फ, स्वतःविषयी सांगा. ठीक आहे, तर ते बरेचसे विद्यार्थी त्यांना स्वतःविषयी 4 ते 5 ओळी देखील बोलता येत नाही, तर ते आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे, सो लक्ष द्या. तर सगळ्यात आधी काय करायचं असतं लक्षात घ्या, ग्रीट. तर ग्रीटिंग मीन्स त्याच्यामध्ये काय येतं, आपण बोलतो ना भेटताना मराठीमध्ये भेटलो का, नमस्कार, काय बोलता, बरेच का. ठीक आहे, तर त्या प्रकारे इंग्लिश मध्ये सगळ्यात आधी जर सकाळ असेल, ठीक आहे, तर आपण काय बोलतो, गुड मॉर्निंग. ठीक आहे, हँडरायटिंग समजून घ्या आणि आपला कमी वेळात जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न म्हणून शॉर्ट मध्ये लिहितो. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर असू द्या. तर आपण सकाळी भेटल्यावर काय बोलतो, गुड मॉर्निंग. जर तुम्हाला शाळा चालू झाली असेल, तुमची सकाळची शाळा असेल, तर तुम्ही काय म्हणाल, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड सर. काय म्हणाल, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड सर. ठीक आहे, समजते. गुड मॅडम असतील तर काय म्हणाल, गुड मॉर्निंग टीचर किंवा मॅडम देखील बोलू शकता तुम्ही. त्यानंतर जर दुपार असेल तर काय बोलाल, गुड आफ्टरनून. काय बोलायचं असतं, गुड आफ्टरनून. दुपार असेल म्हणजे 12च्या नंतर काय मानली जाते, दुपार मानली जाते. ठीक आहे, 12च्या नंतर. आणि संध्याकाळ असेल, संध्याकाळी 4च्या नंतर काय मानलं जातं, गुड इव्हिनिंग. काय मानली जाते, गुड इव्हिनिंग. पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मग जर आपण संध्याकाळी किंवा संध्याकाळच्या नंतर रात्री सपोज एखाद्याला भेटलो, तर आपण भेटताना असं बोलू का, हॅलो गुड मॉर्निंग किंवा हॅलो गुड नाईट. डायरेक्टली भेटल्यावर गुड नाईट बोलायचं नसतं, ही गोष्ट क्लिअर ठेवा माइंडमध्ये. गुड मॉर्निंग गुड नाईट कधी बोलायचं असतं, तर निरोप घेताना गुड नाईटचा उपयोग केला जातो. तर ठीक आहे, तर आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला शिक्षकांनी उभं केलं, स्वतःविषयी सांगा, तुम्ही कुठले आहात, तुमच्या शाळेचं नाव काय, तर सर्वात आधी काय बोला, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड सर. एक वाक्य क्लिअर झालं, एक वाक्य तुम्हाला बनवता आलं, समजते. त्यानंतर आणि हॅलो, आता तुमच्या सरांनी उभं केलं तर त्या सरांना हॅलो व्हॉट्सअप अशा प्रकारचे वाक्य बोलायचे नाही, ते इनफॉर्मल वे झाले. ठीक आहे, हाय, हॅलो, व्हॉट्सअप हे जे वाक्य ते इनफॉर्मल वे झाले. आणि जर फॉर्मल वे मध्ये देखील ठीक आहे, आता लक्षात घ्या. आणि जर औपचारिक, जर प्रॉपर तुम्हाला फॉर्मल वे मध्ये बोलायचं असेल तर गुड मॉर्निंग सर, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग टीचर किंवा मॅडम, प्रिन्सिपल सर, अशा प्रकारे आपण बोलू शकतो. फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर झाली. ठीक आहे, आता नेक्स्ट लक्ष द्या. त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव सांगायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही कशा प्रकारे सांगू शकता. ठीक आहे, स्वतःचं नाव 2 ते 3 प्रकारे तुम्ही सांगू शकता. पहिला प्रकार काय आहे, दिस इज तेजेश. जो काय तुमचं नाव असेल, दिस इज रेखा, दिस इज रिया, व्हॉट एव्हर तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही तिथे टाकू शकता. दिस इज अरमान. ठीक आहे, समजते तुम्हाला. एक दुसरं काय बोलू शकता, माय नेम इज, माझं नाव, माय नेम इज तेजेश किंवा जे काही तुमचं नाव असेल. आणखी एक प्रकार कुठला आहे तर लक्षात घ्या, आय एम, तुमचं नाव. ठीक आहे, हे झाले फॉर्मल वे. आणि आणखी एक प्रकारे तुमचं स्वतःचं नाव सांगू शकतो, ते म्हणजे काय बोलू शकतो, मायसेल्फ. पण लक्षात घ्या, मायसेल्फ तेजेश, मायसेल्फ काय असेल ते, पण मायसेल्फ बोलताना शक्यतो तुम्ही मायसेल्फ जो हा प्रकार आहे तो इनफॉर्मल वे मध्ये मानला जातो. म्हणजे
तुम्ही शिक्षकांशी बोलताना किंवा इंटरव्ह्यू मध्ये माय सेल्फचा उपयोग करू नका, ठीक आहे. फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्हाला देतोय मी, पण माय सेल्फ तुमचं जे काही नाव असेल ते. पण तुम्हाला जर इंटरव्ह्यू स्वतःविषयी सांगायचं असेल म्हणजे शिक्षकांना किंवा इंटरव्ह्यू मध्ये, तर तुम्ही या तिन्हीपैकी कशाचा पण उपयोग करू शकता. माय नेम इज किंवा आय एम तेजस, दिस इज तेजस बोलला तरी चालेल. समजते. सगळ्यात आधी काय झालं, ग्रीट केले तुम्ही, त्याच्यानंतर तुमचं नाव, त्याच्यानंतर तुम्ही कुठे राहतात ते. समजते तुम्हाला, ही गोष्ट क्लिअर झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर काय बोलू शकतो आपण, प्लेस. तुम्ही कुठे, तुम्ही सपोज मी किनवली मध्ये राहतो, ठीक आहे, मी किनवलीचा आहे, तर कशा प्रकारे बोला. मी शहापूरचा आहे, तर कशा प्रकारे बोला, तर आय बिलॉंग टू, म्हणजे काय असेल ते, आय बिलॉंग टू, ठीक आहे. आय बिलॉंग टू शहापूर. सेकंड काय बोलू शकता, आय एम फ्रॉम, काय बोलू शकता, आय एम फ्रॉम शहापूर, आय एम फ्रॉम किनवली, आय एम फ्रॉम ठाणे, आय एम फ्रॉम इंडिया. काय पण अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. समजते तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर फॅमिली बघूया, ठीक आहे. आता फॅमिली विषयी बोलताना काही जे 2-3 वाक्य ते पूर्ण बाहेर करून घ्या, पूर्ण रट्टा मारून घ्यायचं, ते काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. लक्षात घ्या, इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये आई वडिलांव्यतिरिक्त मला कोणी, आय हॅव एल्डर ब्रदर अँड यंगर सिस्टर, ठीक आहे. जर मोठा भाऊ असेल तर तुम्ही एल्डर शब्द वापरू शकता, आणि जर लहान असेल तर यंगर वापरू शकता. जर लहान भाऊ असेल तर मग तुम्ही काय करू शकता, आय हॅव अन यंगर ब्रदर, लहान भाऊ आहे मला. आणि जर तुम्हाला मोठी बहीण असेल तर तुम्ही काय करू शकता, आय हॅव अन एल्डर सिस्टर. समजतंय. याला अल्टरनेटिव्ह काय, देयर आर, तुमच्या फॅमिलीमध्ये किती माणसं असतील, ठीक आहे. देयर आर 4 पीपल इन माय फॅमिली, माझ्या फॅमिलीमध्ये 4 माणसं आहेत. माय फादर इज किंवा आता ए कधी वापरायचा, अँड कधी वापरायचा, हा पूर्ण ग्रॅमॅटिकल पार्ट आहे, तरी पण आपण एक शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो, ठीक आहे. लक्षात घ्या, वॉवेल्स कुठले वॉवेल्स, ए ई आय ओ यू. ज्या वाक्यांचा प्रोनाउन्स जर ए ई आय ओ यू ने होत असेल तर त्या वाक्याच्या पुढे अँड वापरला जातो. काय वापरला जातो, अँड. ए ई आय ओ यू हे जे वॉवेल्स आहेत यांनी जर प्रोनाउन्स होत असेल, लक्षात घ्या, प्रोनाउन्स बोलतोय, प्रोनाउन्स होत असेल तर त्या वाक्यांच्या सुरुवातीला अँड वापरला जातो, अदरवाइज काय वापरला जातो, ए वापरला जातो. क्लिअर आहे कन्सेप्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुमचे फादर, माय फादर इज अ बिझनेसमॅन, माय मदर इज अ हाऊसवाईफ. समजतं तुम्हाला, अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बनवू शकता फॅमिली विषयी सांगताना. तुमच्यावर आहे, जर तुम्हाला फॅमिली विषयी सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता हे वाक्य, जर अवॉइड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी नाहीये, ठीक आहे. समजते. त्यानंतर बघूया क्वालिफिकेशन, ठीक आहे. क्वालिफिकेशन मध्ये काय येईल, तर आय एम इन, तुम्ही कितवीला आहात ते कसं सांगायचं बघा, आय एम इन क्लास 7, दॅट्स इट. आणि जर लक्षात घ्या, सेकंड वाक्य खूप महत्वाचं आहे, आय एम इन 7th स्टँडर्ड. जेव्हा आपण बोलतो ना आय एम इन क्लास 7th ने बोलतो कितवीला आहात, कितवी इयत्तेमध्ये आहात ते कसं सांगायचं. क्वालिफिकेशन मध्ये काय येतं बघा, आय एम इन क्लास 7, ठीक आहे, दॅट्स इट. इथे टीएच वगैरे लावायचं नाही, आय एम इन क्लास 7 बस. आय एम इन 7th स्टँडर्ड, ज्यावेळी तुम्ही असं 7th वापरता इथे लक्षात घ्या, इथे वापरलंय
टीएच वापरले तर कुठे वापरले इथं आय एम इन 7th स्टँडर्ड. आणि जर तुम्हाला असं बोलायचं नॉर्मली आय एम इन क्लास 9, ठीक आहे, तर 9 बोल 9 आय एम इन क्लास 9 आय एम इन क्लास 9 दॅट्स इट. ठीक आहे. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर तुम्ही काय बोला आय एम ग्रॅज्युएट, आय एम पोस्ट ग्रॅज्युएट. ठीक आहे. जर तुम्ही आय एम बीटेक, आय एम पीएचडी इन, तुमची जी तुम्ही ज्या सब्जेक्ट जो असेल पीएचडी करत असाल ते तुम्ही पुढे इथे लावू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आय एम परस्युइंग ग्रॅज्युएशन, म्हणजे मी ग्रॅज्युएशन करत आहे. ठीक आहे. समजते तुम्हाला? त्यानंतर आय एम इन बीए सेकंड इयर, तुम्ही जर सेकंड इयरला असाल तर तुम्ही आय एम इन बीए सेकंड इयर, आय एम इन आयटी सेकंड इयर, आय एम इन व्हॉटएव्हर, तुम्ही जे काय तुम्ही करत असाल ते तुम्ही इथे ऍड करू शकता. समजते? कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट काय पूर्ण पाठांतर करून घ्या.